पोलिसांना चकमा देऊन मेडिकल हॉस्पिटलमधून पडून गेलेल्या कैद्याला पोलिसांनी अटक केली आहे। नागपूर पोलिसांच्या क्राईम युनिट 4 ने सोमवारी दुपारी दिगोरी परिसरातून आरोपीला अटक केली। घटनेच्या 36 तासानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। उल्लेखनीय म्हणजे चोरीसह विविध गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला हर्ष रामटेके गेल्या अनेक दिवसापासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात होता। आरोपी हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील तिरोडा तहसीलचा रहिवासी आहे। आरोपी विरुद्ध नागपूर आणि वाठोळा पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत। 16 मे रोजी तुरुंगात घसरल्याने हर्षच्या डोक्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। 17 मे रोजी रात्री 1 ते 1:30च्या सुमारास मेडिकलमधून आरोपी पळून गेला। ही संपूर्ण घटना वार्डमधील CCTVमध्ये कैद झाली। मेडिकल हॉस्पिटलमधून एका कैद्याच्या पलायनाची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली। आरोपीच्या शोधात अजनी पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडसह सर्व ठिकाणी शोध मोहीम राबवली, परंतु तो सापडला नाही। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे निर्देश दिले। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानंतर आरोपीचा शोध वेगाने सुरू करण्यात आला। सोमवारी 19 जून रोजी गुन्हे शाखा युनिट 4 ने दिघोरी परिसरातून आरोपीला अटक केली। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेडिकल हॉस्पिटलमधून पळून गेल्यानंतर आरोपी दिघोरी परिसरामधील त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी लपला। गुन्हे शाखेने आरोपीला अटक करून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। अधिक तपास पोलीस करीत आहे।